हॅलो, वेलकम बॅक टू विथ उर्मिला ब्लॉगमध्ये मी उर्मिला तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की गृहिणी असणं ही कमजोरी नाही, ती सगळ्यात मोठी ताकद आहे. तर तुम्हाला कधी ना कधी असं ऐकायला भेटलं असेल की तू तर घरीच असते, तू तर हाऊसवाईफ आहे, तुला तर काय येणार आहे, तू काय करते दिवसभर. तर आजचा व्हिडिओ त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जिला हे कधी ना कधी ऐकायला भेटलेलं आहे किंवा आपण रोजही ऐकतो आपल्या घरात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यामध्ये कुठेतरी आत्मविश्वास निर्माण करेल आणि मला कमी पा व्हिडिओ बघून. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या ट्रायपॉड नसल्यामुळे असं हातामध्ये मोबाईल पकडूनच शूट करावं लागतं. पण ठीक आहे, मी घेणार आहे नवीन ट्रायपॉड, तेव्हा व्यवस्थित मग व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. पण सध्या ठीक आहे. सकाळची सुरुवात, एका गृहिणीला सकाळी उठल्या उठल्या किती कामं असतात. मुलांचा डबा, शाळेची तयारी, मिस्टरांचं ऑफिस, घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी, की तिला काय हवं नको ते बघा. ही सगळी कामं ती न थकता, न तक्रार करता ती करत असते. आणि तरी तुम्ही म्हणता, की गृहिणी म्हणजे घराची ताकद नाही किंवा गृहिणी म्हणजे कमजोरी. असं कसं असतं तुम्हीच सांगा. मग ही कधीच संपत नाही. आपल्या गृहिणीचं कसं असतं, आपण सगळ्या सकाळपासून सगळ्यांची तयारी करत असतो, सगळ्यांची काळजी घेत असतो. पण स्वतःकडे मात्र तिचं दुर्लक्ष होतं, कायमच होतं. सकाळच्या गडबडीत म्हणा किंवा मग इतर वेळी म्हणा, कायमच गृहिणी स्वतःकडे दुर्लक्ष करत असते. सगळ्यांची काळजी काळजी घेता घेता तिला हेच याचाच विसर पडतो, की आपली स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण ती जेव्हा खुश असेल, ती ती जेव्हा स्वतःची काळजी घेईल, तेव्हाच ती एका कुटुंबाला खुश ठेवू शकते. तेव्हाच त्या कुटुंबाचा आधार देखील बनू शकते. तर अविरतपणे ती सगळ्यांची काळजी घेत असते, सगळं कामं न थकता करत असते. पण तिला साधा संध्याकाळ होईपर्यंत कोणी विचारत देखील नाही, की तू थकली असशील, जरा विसावा घे, थोडा आराम कर. असं कोणीतरी म्हणतं का हो तुम्हाला? नाही ना? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूपच इंटरेस्टिंग आणि छान असा विषय आहे. प्रत्येक गृहिणीला हा टच होईल. गृहिणीला पगार नसतो, तिला सुट्टी नसते, तिला लीव्ह नसते, तिला रजा नसते. अजून किती शब्द असेल सुट्टीसाठी? तुम्हीच विचार करा ना. सगळ्यांसाठी जे जॉब पर्सन असतात, सगळे इतरांसाठी सगळ्यांचा रविवार असतो. सगळ्यांना सुट्टी असते. पण गृहिणीला कधी सुट्टी असते का हो? नाही ना. असं कुठे ऐकलंय का तुम्ही, की कधीतरी तिने आराम केला, तिने सुट्टी घेतली? असं कधीच होत नाही. तिला कायमच काम करावं लागतं. कारण ती गृहिणी आहे ना. हे तिला सतत ऐकवलं जातं. कारण ती गृहिणी आहे, सगळ्यांसाठी करणं तिचं कामच आहे. तिला कधी रजा नाही भेटत, असं नसतं ना. आर्थिक स्वावलंबन. अ, पैसा फक्त नोटा नसतात, तर त्या निर्णय घेण्याची एक क्षमता असते. जेव्हा एक स्त्री स्वतः कमवते, स्वतः काही निर्णय घेते, तेव्हा तिला पूर्णपणे अधिकार असतो, कारण ती कमवत असते. मग तुम्ही ते ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, कुठलाही बिझनेस करा. पण जेव्हा तिच्याकडे आर्थिक स्वातंत्र्य असतं, तेव्हा तिच्यात निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा जास्त असते. आणि ती फक्त निर्णय स्वतःसाठी घेत नाही, कारण ती कुटुंबासाठी झटत असते, काम करत असते. तिला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी. आणि तिला असं कोणी विचारू शकत देखील नाही, की तू एवढ्या पैशाचं काय करते? कारण ती स्वतः कमवत असते. तिला असं ते कुठे खर्च करते, असं. आर्थिक स्वावलंबन करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक स्त्रीला आर्थिक स्वावलंबन करणं आलंच पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवा. भरपूर स्त्रियांना असं वाटतं, की नाही माझं काही होऊ शकत नाही, किंवा त्यांचा आत्मविश्वास हा कमी झालेला असतो. कारण काय, की त्यांच्याकडे आर्थिक स्वावलंबन नसतं. त्या कुठेतरी कमी पडतात. बिचाऱ्या दिवसभर कामातच गुंतलेल्या असतात. त्यांना दुसरं काही सुचत नाही आणि त्यातूनच त्यांच्या मनात अशी भीती निर्माण होते, की माझं काही होणार नाही, मला काही येत नाही, मी काही करू शकणार नाही. तर असं नसतं. मोबाईल फक्त मनोरंजनासाठी नसतो, तर तो आपल्याला बरंच काही शिकवतो. त्यातून आपण बरंच काही शिकू देखील शकतो. आता माझंच घ्या ना, मी आधी डिजिटल मार्केटिंग करत होते, कंटेंट क्रिएटर होते. ते तर मी आजही आहे. पण मी नवीन माझ्या YouTube प्रवासाला सुरुवात केली. महिलांसाठी एक प्रेरणा देण्याची दिशा बनले. तसं तुम्हीही काहीतरी स्वतःचं करू शकतात. पण रिकामं बसू नका. काहीतरी नक्कीच करत राहा. त्याने काय होतं, की आपल्या मनात जे नकारात्मक विचार असतात, ते दूर पळतात. आपल्याला स्वतःला चांगलं फील होतं. आपण पॉझिटिव्ह विचारांकडे जास्तीत जास्त आकर्षक होतो. आणि स्वतःला एक चांगलं मोटिवेट आपण करतो देखील, इतरांना देखील करतो. पण स्वतःला एवढं छान वाटतं ना, की आपण बऱ्याच चांगल्या गोष्टी त्यातून शिकू शकतो. हा एक संदेश आहे, की प्रत्येक गृहिणीनी स्वतःला वेळ दिला पाहिजे. कमीत कमी 5 ते 10 मिनिटं तुम्ही स्वतःला द्या. स्वतःच्या आवडीची कामे करा. कुठलातरी एखादा छंद जोपासा. मग समाजाचा कसा गैरसमज असतो, की ही फुल टाईम घरी असते, म्हणजे ही आराम करते,
काम झाल्यानंतर ही तर काय फक्त आराम करते, झोपा वगैरे काढते, टीव्ही बघते, मोबाईलवर टाईमपास करते, असा बहुतेक समाजामध्ये गैरसमज आहे. पण तो नसतो. घर सांभाळणं सुद्धा एक फुल टाईम मॅनेजमेंटच असते. घर सांभाळणं, मुलांना सांभाळणं, घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणं, बाकी कुठे काय संपलं आहे, किराणा वगैरे सगळ्याच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही असं अजिबात म्हणू शकत नाही, की गृहिणी असणं म्हणजे कमजोरी असणं किंवा ती घरी असते म्हणून ती काही करत नाही असं. गृहिणी असणं म्हणजे कमजोरी नाही. ती कुटुंबाचा आधार आहे, कुटुंबाचा पाया आहे, त्याग आहे, ममता आहे, मुलांची आई देखील आहे. हे सगळं तिच्यामध्ये आहे आणि तसं असेल तर एखाद्या गृहिणीला आपण कायच कमी समजू शकतो, असं नसतं. तर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक द्या आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. अजून असे मोटिव्हेशनल व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे. पण तुम्हाला कुठल्या विषयावर बोलायला आवडेल किंवा मी तुम्हाला कुठल्या प्रकारचे अजून चांगले मोटिव्हेशन व्हिडिओ देऊ शकते, याची देखील कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की करू शकता. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. बाय बाय.